खरीप हंगामाच्या तयारीसाठी शेतकऱ्यांची बियाणं आणि खत खरेदीसाठी लगबग सुरू झाली असून युरिया आणि DAP खत खरेदीसाठी कृषी सेवा केंद्रांसमोर शेतकऱ्यांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं चित्र दिसून येत आहे। मान्सून काही दिवसांवर येऊन ठेपल्यानं शेतकऱ्यांनी खरीप हंगामाच्या तयारीला सुरुवात केली आहे। बियाण्यांसोबतच युरिया आणि DAP खत खरेदीसाठी कृषी सेवा केंद्रावर मोठी गर्दी होत आहे। अकोट शहरातील अनेक कृषी सेवा केंद्रांवर शेतकऱ्यांच्या मोठ्या रांगा लागल्या असून काही ठिकाणी टोकन पद्धतीनं खत वितरण केलं जात आहे। मात्र दुसरीकडे अलोट परिसरातील काही शेतकरी खताची कमतरता भासत असल्याचा आरोप करीत आहे। युरिया खत मिळवण्यासाठी वारंवार कृषी सेवा केंद्राच्या फेऱ्या माराव्या लागत असल्यानं वेळ आणि इंधनाचा अतिरिक्त खर्च होत असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। सध्या एका आधार कार्डवर 5 पोती खताचं वितरण करण्यात येत आहे। शेतकऱ्याची वाढती गर्दी आणि गोंधळ टाळण्यासाठी कृषी सेवा केंद्राकडून टोकन प्रणालीचा अवलंब करण्यात आला आहे। पावसाळा सुरू झाल्यानंतर खत आणि बियाणे शेतात नेणे अवघड होत असल्यानं अनेक शेतकरी पाऊस सुरू होण्यापूर्वीच खताची खरेदी करून साठा करण्याला प्राधान्य देत आहेत। अकोटमध्ये खताची तंटी भासत आहे। युरिया आणि DAPची कलेक्टर साहेबांना रिलीज केला, परंतु हर दुकानाला 200 पोते दिल्यामुळे कास्तकार हजारोच्या संख्येत आहेत। तर कास्तकारांनी सकाळपासून 5 वाजेपासून इथं लाईनीत उभा आम्हाला 2 पोते DAP आणि 3 पोते युरिया अशा प्रमाणात खत भेटून राहिलं। तर माझ्या जवळपास 20 ते 25 एकर 30 एकर शेती आहे। तर आता 2-2 पोत्यांनी खत कसं नेईल? मोदी साहेब म्हणतात की बा पेट्रोल कमी वापरा, तर आम्हाला रोज याचं काम पडत पेट्रोल लागलं। शासनाने याची दखल घेऊन युरियाचा आणि DAPचा भरपूर साठा अकोटपर्यंत पाठवा। अकोला जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांना आवाहन करू इच्छितो की जिल्ह्यात युरिया खताचा तसेच DAP खताचा साठा उपलब्ध होत आहे। आज अकोला जिल्ह्यामध्ये आपण जो संरक्षित साठा केला होता त्यामधील 50% साठा आज आपण वितरित केलेला आहे। त्याचं सर्व तालुक्यात वितरण सुरू आहे। तसेच NFL या कंपनीची रेट आज अकोला जिल्ह्यात पोहोचत आहे। त्यातील खताचं वितरण उद्यापासून सुरू होईल। त्याचप्रमाणे RCF कंपनीची खताची रेट 2600 मेट्रिक टनाची ही पाचोरापर्यंत पोहोचलेली आहे। तीही आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळपर्यंत अकोला जिल्ह्यात पोहोचेल। त्यानंतर त्या रेटमधूनही खताचं वितरण होणार आहे।